महत्त्वाची बातमी, कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठोको विधेयक मंजूर करा। 2022ला उपस्थित केलेल्या प्रश्नाचं 2026 मध्ये उत्तर मिळालं असं म्हणत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत संताप व्यक्त केलाय। या ड्रग रॅकेटचा किंगपिन आहे तो देखील मुंबई पोलिसांनी परदेशातनं पकडून आणलेला। कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठोको विधेयक मंजूर करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडलेली आहे। काही वर्षांपूर्वी म्हणजे 2022ला उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर 2026ला मिळालं असल्या कारणानं मुनगंटीवार संताप व्यक्त करतायत, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील आता मुनगंटीवार यांना दुजोरा दिलाय। तुमच्या नेतृत्वामध्ये विधिमंडळाचा दर्जा हा गुणात्मक बदल व्हायचा असेल तर तुम्हाला समोरचा तो चांदीचा जो दंड आहे त्याचा उपयोग करावाच लागेल। माझी आग्रही विनंती आहे अध्यक्ष महाराज की 4 वर्षांनी कपात सूचनेचं उत्तर येतं, कोणाला घाबरायचंच नाही आहे का महाराष्ट्रात? आपल्याला अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित आहेत का? अजूनही लक्षवेधीची उत्तर आली नाही अध्यक्ष महाराज, लक्षवेधीची उत्तरं आलेली नाही। मग आपल्याला कमीत कमी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना ठोको विधेयक 2026 पास करावं लागेल। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की हे कपात सूचना दिली याची चौकशी करून आपल्याला 2 दिवसात अहवाल द्यावा आणि संबंधिताला जर तुम्ही निलंबित केलं, किमान विधेयकाचं नाव तरी संसदीय असावं अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, मी सुधीर भाऊंच्या मताशी पूर्ण सहमत आहे। अधिवेशन नसताना विधानमंडळाने या विधानसभेत झालेल्या कामकाजाचं ट्रॅकिंग करणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि कमिट्यांचंही काम तेच आहे की कमिट्यांनी त्याच्या संदर्भातली पूर्ण कारवाई करणं। तर मला वाटतं की एकदा आपण याचा गांभीर्याने एकदा आपण स्वतः आढावा घेऊन आणि या संदर्भात आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रॅक करता येतील, याचा एक ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म हा आपण तयार करावा अशी आपल्याला विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।